नमस्कार मंडळी, राम राम. हर हर महादेव. तर आज आहे महाशिवरात्री. म्हणूनच आम्ही आलो होतो डोंगरावरच्या महादेवाच्या मंदिरात. मंदिर नाही, ती गुफा आहे, पण आपण मंदिरच म्हणतो म्हणून. तर आम्ही केली सुरुवात निघायला. आमच्या घरापासून आहे 5-6 किलोमीटर. आम्ही आधी रिक्षाने गेलो आमच्या आणि नंतर मग तिथून चालायला सुरुवात केली. बरीचशी लोकं होती. आम्ही गेलो तेव्हा लहान लहान मुलंसुद्धा होती. आता आम्ही सुरुवात केली चालायला. दोन्ही बाजूनी बरंचसं जंगल आहे, जंगल टाईपच आहे आणि रस्ता एवढा काही छान नाही आहे. मध्ये दगड वगैरे आहेत. अशी पाऊल वाटेसारखाचा रस्ता आहे, पण काही नाही, छान वाटतं चढायला. श्रावण महिन्यात तर खूप आजूबाजूला हिरवळ असते. श्रावणी सोमवार जेव्हा असतात तेव्हा पण आम्ही जातो. पूर्ण वरती चढून गेल्याच्यानंतर ही अशी गुफा आहे, खालून दिसते. आतमध्ये अशी आहे. खूप छान वाटतं आतमध्ये. थंड वातावरण आहे एकदम. मस्त थंड हवा सुटते. इथे नंदी महाराज आहेत. लोक बरीचशी होती. खूप सकाळी लवकरपासूनच लोक जातात. आम्ही 9:30-10च्या वेळी तिथे होतो, 10च्या आसपास. दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो उतरायला. वरून असं काय दिसत होतं. इथे बाजूला एक कुंड आहे पाण्याचं. हा डोंगर आहे पूर्ण. गुफेपासून खाली असं दिसतंय सगळं. सगळी शेतं, शेततळे, येणारी जाणारी लोकं पण दिसतात अशी. सुंदर दिसत होतं वरून खूप. नंतर खाली आल्यावर खाली मंडप टाकलेला होता आणि तिथे महाप्रसाद चालू होता खिचडीचा. आणि खिचडी आणि मठ्ठा होता. तिथून निघाल्यावर आम्ही आमच्या घराजवळ एक मंदिर आहे वाडीमध्ये, पंचलिंगेश्वर महादेव मंदिर म्हणून. तिथे येऊन दर्शन घेतलं. तिथे छान डेकोरेशन केलं होतं फुलांचं. तिथे अजून आतमध्ये पण देवांच्या पण मूर्ती आहेत बऱ्याचशा. डेकोरेशन खूप सुंदर होतं, मला खूप आवडलं. तिथे काही जास्त गर्दी नव्हती. जशी येतील तशी लोकं येऊन दर्शन घेत होती. एकच महिला होती आणि मग मी. आणि आज महाशिवरात्रीनिमित्त संध्याकाळी मी फराळासाठी साबुदाणे वडे करायला घेतले. साबुदाणे, बटाटा, दाण्यांचा कूट आणि मिरचीचा ठेचा सगळं एकत्र करून मिक्स करून घेतलं आणि त्याचे वडे बनवले. तेलात वडे फुटू नये म्हणून छोटे छोटे आणि पातळ बनवायचे. चला बाय.